नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा आहे माझी आणि माझ्या आत्याच्या सुनेची म्हणजेच माझ्या वहिनीची। हा किस्सा आहे पुण्यातील एका संध्याकाळचा, जिथे मी एका कामानिमित्त आलो होतो। इंटरव्ह्यू सकाळी 9 वाजता होता, पण कंपनीच्या काही अतिरिक्त कारणांमुळे तो संध्याकाळी 5 वाजता झाला। सकाळी लवकर उठून फुल सिविंग ड्रेस, स्विच बॅग सगळं व्यवस्थित करून कंपनीत हजर झालो, पण समोर बसायला 8 तास होते। मला ना कंटाळा सहन होत होता, ना बाहेर उन्हात फिरायची इच्छा, डोळ्यांना झोपही लागली होती। अचानक मनात एक कल्पना आली, आतेचे घर तर जवळच आहे, त्यांच्या मुलाचे म्हणजेच माझ्या दादाचे घर फक्त 10 मिनिटांवर होते। मी ठरवलं, चल तिथे जाऊन थोडा आराम करू। माझा दादा म्हणजे कानाने बहिरा आणि पायाने काहीसा अपंग आहे। त्याचं वय 32 वर्ष आहे आणि वहिनीचं 35 वर्ष। त्यांचं लग्न पैशाच्या आधारावर जमलं होतं, कारण दादाच्या परिस्थितीमुळे त्याला कोणी मुलगी लग्नासाठी तयार नव्हती। त्यांनी मुलीच्या घरच्यांना मोठी रक्कम देऊन हे लग्न करून घेतलं। वहिनी 7-8 वर्षांनी या संसारात आली आणि हळूहळू आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली। मी खूप दिवसांनी माझ्या आत्याच्या घरी गेलो होतो। आत्या म्हणजे माझ्या आईची मोठी बहीण आणि त्या मला नेहमीच अतिशय प्रेम करायच्या। लहानपणी मी जेव्हा त्यांच्याकडे राहायचो तेव्हा मला त्या काहीतरी गोष्टी शिकवायच्या, माझ्या आवडीचे पदार्थ बनवून द्यायच्या। आता मी मोठा झालो होतो, नोकरीमुळे बऱ्याच महिन्यांनी त्यांच्या भेटायला जात होतो। त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिबिंब पाहण्यासाठी मी सरप्राईज देण्याचे ठरवले। दाराजवळ पोचलो तेव्हा माझ्या मनात एक लहर आली, काय होईल जेव्हा आत्या दार उघडील? नक्कीच मला पाहून भावुक होतील, कदाचित डोळ्यात पाणीही असेल। मी हळूच बेल वाजवली आणि थोड्या बाजूला झाडाच्या आडोशाने उभा राहिलो, पण 1 मिनिट गेले, 2 गेले, आतून कोणीच आले नाही। मी पुन्हा बेल दाबली, यावेळी थोडा जोरात। तरीही शांतता। कदाचित आत्या बाजारात गेल्या असतील किंवा दुपारची झोप घेत असतील असे वाटले। मी दाराजवळ गेलो आणि हळूच दार लोटले। ते उघडेच होते, माझ्या आचार्याचा पारावा नव्हता। मी आत शिरलो आणि मागे दार हळूच लोटून घेतले। आता मी आत्या, काका, वहिनी सगळ्यांना आवाज देऊ लागलो, आत्या आत्या। मी आलो, पण कोणी उत्तर दिले नाही। काका शांतता, वहिनी तरीही काहीच नाही। घरात विलक्षण नीरवता पसरली होती, जणू काही वेगळेच वातावरण होते। मी हॉलमधून जाऊन आतील बेडरूमच्या दिशेने वळलो। तिथे पोहोचताच डावीकडे एक मोठी खिडकी दिसली, तिच्यातून आतमध्ये काय चालले आहे ते स्पष्ट दिसत होते आणि ते दृश्य बघताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या खिडकीतून दिसणारे चित्र माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते। असे काहीसे अपूर्व होते। तिथे एक स्त्री माझ्याकडे पाठ करून उभी होती। ती अगदी अंघोळून आली असावी, कारण तिच्या केसांतून पाण्याचे थेंब चमकत खाली पडत होते। तिची त्वचा अतिशय नितळ दुधासारखी कोवळी दिसत होती। तिच्या अंगावरून पाण्याचे कण जणू मोत्यासारखे लोटत होते आणि त्या थेंबांमध्ये प्रकाशाचे परिवर्तन झाल्यामुळे खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश तिच्या अंगावर सोनेरी जाळ पसरवत होता। ती हळूहळू वस्त्र परिधान करत होती, एक कपडा तिच्या नाजूक शरीराला स्पर्श करत होता आणि ती क्षणे मला आनंदून वाटू लागली। माझ्या मनातल्या भावना दाटून येत होत्या, श्वास जड झाला होता। मी ते दृश्य कधीच पाहिले नव्हते, इतकी सुंदर, इतके आकर्षक, पण त्याचवेळी मला एक विचार सतावत होता, हे चुकीचे आहे। मी बिनविचारपणे घरात शिरलो आणि आता असे चोरून पाहणे अत्यंत गैर आहे। त्या व्यक्तीला जर कळाले की मी तिला पाहतोय तर माझ्याबद्दल ती काय विचार करेल? तिचा विश्वास तुटेल, माझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल। पण माझे शरीर माझ्या आत्मेत नव्हते, ते दगडासारखे जागच्या जागी स्तब्ध होते, पाय मातीत गाडले गेल्यासारखे, डोळे मात्र त्या प्रतिमेवर खिळले होते। मी विचार करत होतो, बाजूला हो, नजर हटव, निघून जा, नंतर येऊन आवाज दे। पण ते दृश्य समुद्राच्या भरतीसारखे माझ्या मनावर आदळले होते। तिच्या खांद्यावरून सरकणारे पाण्याचे थेंब, तिच्या मानेची नाजूक रेषा, तिच्या वक्र शरीराष्टाची मोहक हालचाल, प्रत्येक क्षण अगदी स्पष्टपणे माझ्या नजरेत साठवत होता। अचानक मला जाणीव झाली, ही दुसरी कोणी नसून माझी वहिनी आहे। हो, तीच ही सुंदर व्यक्ती। मी तिला थोडे थोडे ओळखू लागलो होतो। तिच्या चेहऱ्यावरची आठवण मला होत होती, तिचा अत्यंत मोहक चेहरा, गुलाबी ओठ, दीर्घ पापण्या, आणि आता ती अर्धवट अवस्थेत माझ्या समोर उभी होती। ती हळूहळू कपडे परिधान करत होती। शेवटचा कपडा घालताना तिने नकळतपणे मागे वळून पाहिले।
आणि आमची नजर नेमकी समोरासमोर आली. ती क्षणभर थिजून गेली. तिच्या डोळ्यात आश्चर्य, भीती आणि थोडीशी लाज यांची मिश्रण होती. माझ्याकडे बघून तिने मला ओळखल्याचा भाव तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होता. माझी धडधड इतकी वाढली की हृदय छातीबाहेर पडेल असे वाटू लागले. मी दचकलो, लगेच मागे वळलो आणि लाजेने तांबडा पडत हॉलमध्ये धावत आलो. जोरात श्वास घेत खाली मान टाकून बसलो. माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोळ माजला होता. ती आता काय विचार करत असेल? मी तिला चोरून पाहत होतो. तिच्या नजरेचा भंग केला. ती किती लाज्यास्पद गोष्ट. ती मला वाईट समजेल. आत्याला सांगेन, कदाचित कुटुंबात कलह होईल. मी मनातल्या मनात स्वतःला शिव्या देत होतो. पण त्याचवेळी अजूनही ते सुंदर दृश्य माझ्या डोळ्यासमोर तळत होते. त्या मूक अवस्थेत हॉलची वेळ स्थिरावली होती. अचानक पायऱ्यांचा हलक्या पावलांचा आवाज आला. माझा श्वास खोळंबला. मानवर करायला धाडस होत नव्हते, पण तो आवाज जवळ येत होता. एक लयबद्ध मंद गती. शेवटी ती व्यक्ती समोर येऊन उभी राहिली. तिचा सुगंध पसरला, ताज्या फुलांचा सुगंध. ती माझ्यापासून काही अंतरावर उभी होती. तिचे कपडे व्यवस्थित होते, केस थोडेसे ओले होते. तिच्या डोळ्यात एक विलक्षण मिश्रण होते. लाज, कौतुक, गूढ भावना आणि कदाचित थोडीशी कुतूहलही. तिने हळूहळू शांत आवाजात विचारले, तू केव्हा आलास? आम्हाला कळलं नाही. हलक्या हिरव्या रंगाच्या डीप नेक गाऊन अगदी मऊ उडणारे कापड. तिच्या गोऱ्या बाहू आणि गळ्यावरची हलकीशी मंगळसूत्राची झलक डोळ्यात भरली. केस विखुरलेले, पण तरीही ती पूर्ण सुंदर दिसत होती. तिने मला पाहिलं आणि आश्चर्याने भुया उंचावल्या. काय ग सुशील, रस्ता चुकलास का? अचानक इतक्या दिवसांनी कशी आठवण आली? मला आश्चर्य वाटू लागले की वहिनींनी मला बघूनसुद्धा दुर्लक्ष केले आणि त्या नॉर्मल काहीच झाले नाही अशा माझ्यासोबत वागत होत्या. त्यामुळे मी सुद्धा ते विसरून जाण्याचा निर्णय घेतला आणि पुढे त्यांच्यासोबत असे वागू लागले की जणू मी ते काहीच पाहिले नाही. मी हसत म्हटलं, वहिनी, जर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करता, मला कॉल मेसेज नाही म्हणून मीच इंटरव्ह्यूच्या बहाण्याने तुमची आठवण काढून थेट दारात उभा राहिलो. ती हसली. तिच्या हसण्यात नाजूकपणा होता. मी बेडरूममध्ये फ्रेश झालो. तोंडावर पाणी मारलं. टॉवेलने चेहरा पुसत मी सोफ्यावर येऊन बसलो. तीव्र सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता. पडदे हलके होते. वहिनी कॉफीचे 2 ग्लास घेऊन आली. एक माझ्यासमोर ठेवला आणि दुसरा हातात घेऊन ती माझ्या सोफ्यावरील चेअरवर विराजमान झाली. तिने कॉफीचा एक घोट घेतला आणि मला टक लावून बघू लागली. तिच्या नजरेत ऊब मला जाणवली. मी गेल्या 4-5 वर्षात खूप बदललो होतो. पूर्वी मी जाड होतो, दाढी मिशा, अस्तव्यस्त केस विस्कटलेले. पण आज इंटरव्ह्यूसाठी मी फुल फॉर्मल शर्ट पॅन्ट, चकाचक शूज, ड्रीम दाढी आणि वेल सेट हेअरकट घालून आलो होतो. मी स्वतःला आरशात पाहिलं तर वाटलं, यावेळी मी हँडसम दिसत आहे. वहिनींच्या नजरेतही तो बदल उमटला होता. ती कॉफीपेक्षा मला जास्त पाहत होती. तिने टीव्ही बंद केला आणि माझ्या जवळ येऊन बसली. गप्पा सुरू झाल्या. मी कामाबद्दल विचारलं. तिने दादाच्या जॉबबद्दल सांगितलं. दादा आता झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय होता, पण त्याची ड्युटी घरापासून 20-22 किलोमीटर दूर होती. त्यांचं दुकान बंद पडलं होतं आणि तो कसेबसे 15-20 हजार रुपये मिळवत होता. पण तिच्या बोलण्यात कटुता होती. तो सकाळी निघतो आणि रात्री अंधारात पसरतो. थकलेला, झोपलेला, त्याला स्वतःची जाणीव नाही. मग बायकोची कशी? तिच्या डोळ्यात अश्रू तर नव्हते, पण वेदना होती. मी शांतपणे ऐकत होतो. ती पुढेच म्हणाली, 2 मुलांना मी कराडाला हॉस्टेलला पाठवलं आहे. सासू सासरे दुसरीकडे पाहुण्यांकडे गेलेत. आता या घरात एकटेपणा आहे. नवरा फक्त फॉर्मॅलिटी, मंदपणा वाढलाय. हातात 5-6 हजार येतात. उरलेला खर्च मी माहेरच्याकडून मागवते. मी बिचारी नशिबाची फुटकी. तिचा आवाज थरथरला. मी हळुवारपणे म्हणालो, वहिनी, तुम्ही किती त्रास घेताय. मला वाटलं नव्हतं. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, तुला दिसलं सगळं, पण तुझ्या दादाला कधी दिसणार? तो माझ्याकडे बघतो की नाही? मी आज गाऊनमध्ये आहे तरी त्याचं काही लक्ष नाही. मी स्त्री आहे. मला प्रेम हवं, स्पर्श हवा, ओलावा हवा. तिचे हे शब्द माझ्या कानात अलगद घुसले. माझ्या मनात एक हलकीशी झुळूक पसरली. तिचं वय 35, पण तिचा चेहरा अजूनही तरुण, गोरा, गालावर हलकीशी लाज, ओठांची नाजूक रेषा. ती बोलताना तिचे हात हवेत डोलत होते. तिच्या बांगड्या खणखणत होत्या. मी धीर करून म्हणालो, वहिनी, जीवनात कधीकधी वळणं येतात, पण प्रत्येकाची वाट चुकीची असते असं नाही.
ती माझ्याजवळ सरकली. सुशील, तुला माझी गोष्ट कळते. मी या घरात किती दिवस उभी आहे. माझं मन कोरडं पडलंय. तुझ्या इंटरव्ह्यूचं कारण पुण्यात येणं म्हणजे देवने मला एक संधी दिली वाटते. तिचं बोलणं अधिकच उत्कट होतं. मी गोंधळलो होतो, पण मनात एक अजब उत्सुकता होती. मी हळूवार तिच्या हाताला स्पर्श केला. वहिनी, पण हे बरोबर नाही, ती म्हणाली. बरोबर अबरोबर काय असतं, मला फक्त तू सांग. मी वाईट आहे का? माझ्या गरजा चुकीच्या आहेत का? तिचे डोळे माझ्या हात गडले. ती उठली, किचनकडे गेली. मागे गेल्यावर तिचा गाऊन तिच्या अंगाला चिटकून तिच्या कमरेची रेषा उठून दिसली. मी माझा मोबाईल हातात घेतला, पण डोळे तिच्यावरच होते. ती किचनमध्ये चपात्या लाटत होती. प्रत्येक वेळी ती माझे पुढे मागे करत होती. तिचे केस एका बाजूला पडत होते. ती परत माझ्याकडे वळाली. तिने मला तिच्याजवळ बोलवलं. मी उठून किचनच्या दारात उभा राहिलो. तिने हातातले पीठ बाजूला ठेवलं आणि माझ्यासमोर आली. तिची नजर माझ्या डोळ्यात होती. ती माझ्या अगदी जवळ आली. मला तिचा सुगंध आला, चंदन, बकुळ आणि कॉफीचा सुगंध. सुशील, ती कुजबुजली. या क्षणी मला कोणीही हवंय, पण तू हवायस. ही फक्त भावना आहे, मनाची पारख नको. मी गलबलून गेलो. माझा हात तिच्या खांद्यावर गेला. तिची थरथर जाणवली. मी जवळ आलो. तिने डोळे मिटले. तिचे ओठ जरा हलके, श्वास वेगवान. मी माझी चूक जाणूनही त्या क्षणी स्वतःला रोखू शकलो नाही. मी तिच्या गालावर ओठ टेकवले. तो कोरडा गरम स्पर्श होता. ती थरथरली. एक हलकी कन्हत तिच्या गळ्यातून बाहेर आली. मी तुला बोललो, खरं सांगू का? जेव्हा तू लग्न करून आलीस तेव्हा मला वाटलं की दादा तुला रात्रीचं समाधान देऊ शकत नाही, कारण त्यांच्या मेंदूंच्या विकासासाठी ज्या गोळ्या सुरू आहेत त्यामुळे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना या गोष्टीत रस राहणार नाही. पण तरीही तुम्हाला 2 मुलं झाली याची मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं आता तरी तू अनुभवासाठी तरुण आणि उत्साही असशील. ती माझ्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात संकोच आणि उत्सुकता यांचं मिश्रण होतं. मी पुढे म्हणालो, आता तू जे बोलतीस त्याच्यावरून मला जाणवलं की कदाचित मी तुला काही मदत करू शकतो. 100% मला सांग. मी 2-3 दिवस आहे इथे. खरोखर जर मी तुझी मदत करू शकलो तर मला खूप भारी वाटेल. ती हसली. तिच्या हसण्यात एक गूढ आणि उपवास होता. तू काय मदत करणार आहेस? तुला माझा काय इंटरेस्ट असेल? माझ्यासारख्या 40 वर्षाच्या बाईमध्ये तुझ्यासाठी तर 20-25 वर्षाच्या मुली तयार असतील. मी हळुवारपणे तिच्या जवळ सरकलो. जे तयार असतील ते त्यांची गोष्ट, पण आपण आता या क्षणावर बोलूया, भविष्यावर नाही. मला खरंच वाटलं आपण दोघांमध्ये काहीतरी खास आहे. मी तिच्या जवळ उभा राहिलो. माझा पाय तिच्या पायाच्या शेजारी, गुडघा तिच्या गुडघ्याला हळूवार टच करत होता. माझं तोंड तिच्या तोंडाच्या अगदी जवळ होतं. तिचा श्वास वेगवान झाला. तिची छाती खालीवर होत होती. मी माझी नजर तिच्या डोळ्यात गुंतली. तिथे एक वेगळी साग पेटली होती. मग अचानक तिने डोळे मिटले आणि तिचे मांडीचे स्नायू ताणले गेले. तिचे पाय माझ्या पायांवर घोटाळू लागले. तिचा स्पर्श जणू विजेचा झटका होता. मी तिच्या हातातले लटांगण बाजूला ठेवलं आणि डायरेक्ट तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले. ती पहिल्यांदा मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न कमकुवत होता. खरं तर मी तिला अजून जवळ खेचत होतो. तिचे हात माझ्या पाठीवर फिरू लागले. नख हळुवारपणे माझ्या त्वचेवर जाणत होते. आम्ही किमान 10 मिनिटे तसाच वेडा बावरा चुंबनाचा वर्षाव करत होतो. तिची ऊब, तिचा सुगंध, तिचा थरथरणारा श्वास, सगळं मला वेडं करत होतं. माझ्या अंगावरची पिंच सळसळली. रोमांच उभं राहिलं. ती लाजत पण तितक्याच आवेशाने माझ्या कानात कुजबुजली. सुशील, हे तू काय करतो आहेस? तुला माहीत आहे ना आपण काय करतोय ते चुकीचं आहे. मी तिच्या मानेवर ओठ टेकवत हळुवारपणे म्हणालो, वहिनी, जे सुख दादा मला देऊ शकत नाही ते सुख देण्यासाठी मी आलोय. आज कोणाची भीती नाही. आत्या पण बाहेर आहेत, पण आज तू आणि मी. माझं हे बोलणं ऐकून तिने मला अजून जोरात मिठी मारली. तिचे हात माझ्या मानेवर गुंफले गेले. तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकलं. ती कुजबुजली, आजपर्यंत मी स्वतःला खूप रोखून धरलं होतं रे, पण आज तू हा माझा अवतार बघून मी स्वतःला विसरले आहे. मला खूप गरज आहे तुझी. मी तिला किचनच्या ओट्यावर हळुवारपणे टेकवलं. तिच्या मानेवर, खांद्यावर, कॉलरबोनवर हळूहळू प्रेमळ आणि तळमळीने चुंबन उमटवू लागलो. तिचा रेशमी गाऊन खांद्यावरून सरकत होता. तिचा सोनेरी रंगाचा बाहुबंद उघडकीस आला. तिने दोन्ही हात माझ्या केसात खोलवर नेले. बोटं माझ्या टाळक्यावरून फिरू लागली
आणि मला अधिक जवळ ओढलं. तिचे ओठ माझ्या कानाजवळ आले आणि ती म्हणाली, हळू पण खोलवर. तिचा आवाज थरथरत होता. मी तिचा गाल हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथे भीती नव्हती, फक्त एक वेगळीच ऊर्जा होती. ती जणू वर्षानुवर्ष दाबून ठेवलेली होती, आता मोकळी होत होती. आमच्या श्वासांचा वेग, हृदयाचे ठोके आणि किचनमधल्या वेळेचा मौन साक्षी होता. एक क्षण होता जो शब्दात बांधणे अशक्य होता. तिथे बोटं माझ्या पाठीवर खोलवर घिरट्या घालत होती आणि मी तिच्या कमरेला हात घालून तिच्या अधिक जवळ खेचत होतो. ती म्हणाली, आज फक्त हा क्षण आहे सुशील, उद्या विचार करू नको. मी तिला उत्तरलो, उद्या काय होईल याची मला काळजी नाही. आज तू माझी आहेस आणि मी तुझा. ती म्हणाली, सुशील, तुला माहीत आहे का किती रात्र मी एकटीने रडून काढले आहेत. दादा शेजारी झोपलेले असतात, पण त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव नसते. मला वाटायचं माझं आयुष्य असंच कोरडं आणि एकटं संपणार, पण आज तू आलास आणि मला पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतंय. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते पाणी दुःखाचं नव्हतं, ते कृतज्ञता, आसक्ती आणि एक वेगळीच ओलावा घेऊन आलेलं होतं. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, वहिनी, तू दिसायला इतकी सुंदर आहेस आणि तुझं हे सौंदर्य कोणाचंही मन विचलित करू शकतं. आज मी तुला अजिबात निराश करणार नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक स्पर्श, प्रत्येक ओठांचा ठसा, सगळं मी तुला अशा प्रकारे देईल की तू आयुष्यभर ही रात्र आठवशील. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडालो होतो. तिने मला तिचा हात शर्टच्या बटनांकडे नेला. तिची बोटं हळू, थरथरत पण खोल आत्मविश्वासाने एक एक बटन उघडू लागली. प्रत्येक बटनासोबत माझी छाती उघडकीस येत होती आणि तिची बोटं माझ्या त्वचेवर रेघोट्या काढत होती. त्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेचे किरण पसरले. ती हळूच म्हणाली, किती स्ट्रॉंग आहेस रे तू. दादा तर अगदी कमकुवत वाटतात तुझ्यासमोर. त्यांचे हात, त्यांचा स्पर्श, त्यांचं अस्तित्व सगळं जणू निर्जीव आहे, पण तू जणू जिवंत आग आहेस. मी तिचे हात थांबवले. तिची बोटं माझ्या ओठांजवळ नेऊन हळुवारपणे चुंबन घेतलं. मग मी तिला उचलून घेतलं. एका हाताने तिची कंबर, दुसऱ्या हाताने तिची मान आणि थेट हॉलमधल्या सोफ्यावर घेऊन गेलो. ती हलकी होती, पण तिच्यातील भावनांचं वजन प्रचंड होतं. सोफ्यावर बसल्यावर तिने स्वतःहून तिचे केस बाजूला केले. तिचे लांब, काळेसर, लसलसणारे केस खांद्यावरून मागे सरकले आणि तिची मान, तिचे कान, तिचे खांदे अधिक उघडकीस आले. ती माझ्यासमोर तिच्या नैसर्गिक सौंदर्यात उभी राहिली. तिची ती गोरी, मऊ, उबदार कातडी, तिचा तो सुडल बांधा, तिचे ते खोल डोळे बघून मी हरून गेलो. तिने मला जवळ ओढलं आणि कुजबुजली, बघ सुशील, आज जे काय आहे ते तुझंच आहे. मला असं सुख दे की मी आजपर्यंतचा सगळा त्रास, सगळी वर्ष, सगळी रडणं, सगळं विसरून जाईल. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. पावसाच्या थेंबांचा, खिडकीवरचा आवाज आणि आता आमच्या हृदयांचे ठोके, एक वेगळीच लय तयार होत होती. आम्ही दोघेही सोफ्यावर एकमेकांत गुंफलो होतो. ती माझ्या मानेवर हात गुंडाळून तिचे तोंड माझ्या कानाजवळ नेऊन म्हणाली, सुशील, सोडू नकोस मला. आज मला पूर्ण आहेस तू. मी तिच्या कपाळावर, नाकाच्या टोकावर, गालावर, मानेवर हळूहळू प्रेमळ पण खोलवर जाणारे चुंबन उमटवू लागलो. तिचा श्वास वेगवान झाला. तिने माझे हात आपल्या हातात घेतले. तिच्या ओठांजवळ नेऊन प्रत्येक बोटाला हळूवार चुंबन दिलं. ती म्हणाली, सुशील, आज कळतंय की खरं सुख काय असतं. इतके वर्ष मी फक्त एका यंत्रासारखी जगले. उठणं, स्वयंपाक, मुलांची काळजी, दादाची सेवा, हे एक दडपण होतं. पण आज तुझ्या स्पर्शाने, तुझ्या त्या जवळकीने, नजरेने मला जाणीव करून दिली की मी अजूनही तरुण आहे. मलाही कोणीतरी हवंय, मलाही प्रेम हवंय, मलाही आपलेपणा हवंय. मी तिचे डोळे पुसत, ते आता भावनेने भिजले होते, म्हणालो, वहिनी, तू फक्त सुंदर नाहीस, तू खूप समजूतदार आहेस. दादाची परिस्थिती मी समजू शकतो, पण तुझ्या इच्छा, तुझी गरज, तुझं मन याला खूप दाबून ठेवायचं चुकीचं आहे. आजपासून मी तुझा हा एकटेपणा कायमचा दूर करीन. ती हळूच माझ्या मिठीत शिरली. तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं. तिचा श्वास माझ्या त्वचेवर उबदारपणा पसरवत होता. ती बोलू लागली, तुला माहीत आहे का, जेव्हा जेव्हा तू सुट्टीत यायचास तेव्हा मी तुझ्याकडे बघून विचार करायचे, किती मोठा झाला आहेस हा सुशील, किती आत्मविश्वास आहे याच्यात. पण आपल्या नात्याच्या मर्यादामुळे मी कधी काही बोलू शकले नाही. मनात खूप काही होतं, पण ओठ शिंपून गेले होते. पण आज तू स्वतःहून पुढे पाऊल टाकलंस.
आणि तुझ्या त्या धाडशी प्रेमळ स्पर्शाने माझं मन जिंकलं आहेस. मी तिची हनुवटी हातात घेतली. तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणालो, वहिनी, आज रात्री जे काही घडलं ते फक्त आपल्या दोघांमधील राहील. ही एक गुप्त, पवित्र आणि नाजूक बंध आहे. तू फक्त आजच्या रात्रीचा आनंद घे, काळजी करू नकोस. तिने लाजत होकार दिला. तिच्या डोळ्यात एक वेगळीच खळबळाट होती. ती आता पूर्णपणे मोकळी झाली होती. तिने माझ्या मानेभोवती हात गुंफले आणि तिने ओठ माझ्या ओठांशी मिळवले. हा चुंबनाचा वर्षाव आता सरळ, निर्भीड आणि उत्कंठ होता. आम्ही हळूहळू सोफ्यावरून उठलो आणि एकमेकांना धरून अडखळत बेडरूमच्या दिशेने गेलो. बेडरूममध्ये गेल्यावर वहिनीने झिरझिरीत पडदे ओढले आणि मंद दिवा लावला. प्रकाशाच्या त्या तांबूस मंद प्रेमळ छटांमध्ये तिचं शरीर अधिकच मादक, अधिकच आकर्षक आणि अधिकच कलाबद्ध दिसत होतं. ती बेडवर बसली. तिची साडी थोडीशी सरकली होती. तिचा तो खुला खांदा आणि नाजूक मान सगळं एक चित्र होतं. तिने मला आपल्याकडे ओढत म्हणाली, ए ना सुशील, आज कोणाचीही भीती नाही. आज मी तुझी वहिनी नाही तर तुझी प्रियतमा आहेस असं समज. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि तिला गच्च मिठीत घेतलं. तिचा सुगंध, चंदन, कपूर आणि नैसर्गिक शरीराचा उबदार सुगंध मला भोवरा घालत होता. तिने माझ्या कानात कुजबुजलं, तुझ्या हातातली ताकद, तुझी ओप, तुझी नजर, सगळं मला वेड करतंय. मी तिच्या मानेवर, खांद्यावर, कॉलरबोनवर प्रत्येक ठिकाणी चुंबन उमटवत होतो. तिचा गाऊन आता खांद्यावरून पूर्णपणे सरकला होता. तिची ती गोरी मऊ स्पर्शाने थरथरणारी त्वचा माझ्या ओठांखाली प्रतिसाद देत होती. ती वारंवार सांगत होती, सुशील, सोडू नकोस, आज मला पूर्ण आहेस तू. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. खिडकीवर पडणाऱ्या थेंबांचा आवाज, आत आमच्या श्वासांचा वेग, दोन्ही एकाच लयीत होते. तिने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. माझी बोटं तिच्या ओठांवर नेऊन प्रत्येक बोटाला हळूवार चुंबन दिलं. मग ती म्हणाली, सुशील, आज कळतंय की खरं सुख काय असतं. इतकी वर्षे मी माझ्या इच्छा, माझ्या गरजा, माझ्या स्वतःचं अस्तित्व दाबून ठेवलं, पण आज तू मला मुक्त केलंस. मी तिचे डोळे पुसले. ते अश्रूंनी भरले होते आणि म्हणालो, वहिनी, तुझ्या हसण्यासाठी, तुझ्या सुखासाठी मी कायम आहे. आता कधीच तू एकटी रडणार नाहीस. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून बोलू लागली, सुशील, जर मी तुला कायमचं पुण्यात राहण्यासाठी बोलवलं तर येशील का? मी हसून म्हणालो, तुझ्यासाठी तर मी कुठेही यायला तयार आहे. तू जिथे आहेस तिथेच माझं घर आहे. आमची ही रात्र अशीच प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि सुखाच्या वर्षात न्हावून निघाली होती. रात्रीचे 3-3:30 वाजले होते, पण आमच्यातील उत्साह आणि आमची तळमळ, आमची ती मनातील ओढ अजिबात कमी झाली नव्हती. ती माझ्या मिठीत शांत होती, पण तिची बोटं माझ्या पाठीवर गोलाकार रेषा काढत होती. मी तिच्या कानात कुजबुजलं, वहिनी, तू माझ्यासाठी किती खास आहेस हे सांगता येत नाही. तुझा प्रत्येक स्पर्श मला पुन्हा जन्म देतो. ती लाजून पण आत्मविश्वासाने म्हणाली, आज खऱ्या अर्थाने मला स्त्री जगण्याचा अभिमान वाटतोय. दादांसोबत मी फक्त एक काळजीवाहू होते, पण तुझ्यासोबत मी एक प्रेयसी आहे. तुझं स्वप्न, तुझी गरज, तुझी प्रकाशमय ऊर्जा, सगळं मला आपलंसं वाटतंय. आम्ही तिथेच त्या मंद प्रकाशात, त्या पावसाच्या रिमझिमीत, त्या आनंद क्षणात एकमेकांत विलीन झालो होतो. बाहेर वादळ होतं, पण आत निवांत, गहरं आणि अतुलनीय असं प्रेम होतं. वहिनीने हळूच विचारलं, सुशील, तुला माझ्या सर्वात जास्त काय आवडतं? मी तिच्या डोळ्यात बघत हसत मिस्किलपणे म्हणालो, तुझं हे गोड बोलणं, तुझी निरागसता, तुझी वहिवाटीची ती हळुवार पण उत्कंठता, आणि तुझे हे ओठ ज्यांनी मला पहिल्या चुंबनापासून वेड लावलंय. ती हसली. तिचं हसणं मोत्यासारखं, माळेसारखं नाजूक आणि मधुर होतं. तिने आपलं तोंड माझ्या छातीवर लपवलं आणि म्हणाली, तू बदमाश आहेस. तू सुशील, पण हा तुझा बदमाशपणा मला खूप आवडला. मी तिला अजून घट्ट मिठीत घेतलं. तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन दिलं आणि म्हणालो, नाही वहिनी, ही आपली हकीकत आहे आणि ही हकीकत सुंदर, गहरी आणि कायमस्वरूपी आहे. आम्ही तसेच गच्च मिठीत एकमेकांच्या श्वासांची लय जाणत, एकमेकांच्या हृदयाचे ठोके मोजत, त्या रात्रीच्या प्रत्येक मिनिटाचा कणकण साठवत, पहाटच्या पहिल्या किरणांपर्यंत तसे जागे राहिलो. तिने डोळे उघडले. मला म्हणाली, हे गुपित राहील ना? या एका क्षणासाठी दुसरं काही अर्थ नाही, फक्त ही आठवण राहील. मी मान हलवली. तिने माझ्या गालाला हात लावला, माझ्या दाढीला स्पर्श केला आणि म्हणाली, तू खूप बदलला आहेस. आज मी माझं बालपण विसरलं, पण आठवण कायम ठेवेन. तिने माझा हात आपल्या हृदयाशी धरला. तिच्या छातीची धडधड मला जाणवली. सुशील,
मला एक वचन दे. नोकरी लागली की तू मोठा माणूस होशील, उंचीवर जाशील, तरीही माझ्यासारखी ही साधी वहिनी तुला आठवेल. मी तिच्या ओठांवर हलकीशी बोटं ठेवली. ते ओठ गरम मऊ थरथरणारे. मी म्हणालो, कधीच विसरणार नाही. तू माझ्या आयुष्यातली ती दुर्मिळ व्यक्ती आहेस जिने मला खऱ्या सुखाची, खऱ्या ओलाव्याची ओळख करून दिली. पुण्यात येईन तेव्हा हक्काने तुझ्याकडे येईन. तू माझी प्रेरणा आहेस, माझी शांतता आहेस. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. तिने मला घट्ट मिठी मारली, इतकी घट्ट की मी तिच्या हृदयाची धडधड आपल्या स्वतःच्या छातीत जाणवली. ती कुजबुजली. हा क्षण जणू एखादं स्वप्न आहे. मला भीती वाटते की जागे झाले तर हे सगळं गायब होईल. मी तिच्या मानेवर हलके जोड टेकवले. ही स्वप्न नाही, ही वास्तवाची नवी सुरुवात आहे. आपल्यासाठी ही एक नवीन पाठ आहे. खिडकीबाहेर पाखरांचा किलबिलाट सुरू झाला. प्रकाश आता खोलीवर पसरू लागला, पण या प्रकाशातही अंधाराचं प्रेम जिवंत होतं. तिने माझा हात घट्ट धरला आणि तिच्या डोळ्यात विश्वास होता, अपार विश्वास. ते 2 क्षण अनंतात विरघळले. तिचा श्वास, तिचा स्पर्श, तिची भावनिक उधळण. मी तिला अशी कशी सोडू शकतो, जिने माझा एक स्पर्शात आयुष्याचा अर्थ शोधला. सकाळची वेळ जवळजवळ येत होती. पक्ष्यांचा किलबिलाट हळूहळू शांततेत चिरत होता. जणू निसर्गही त्या रात्रीच्या गुप्त गोष्टींना उजेडाचा आशीर्वाद देत होता. खिडकीबाहेर पहिल्या किरणांची हलकीशी सोनेरी झलक दिसू लागली होती, पण खोलीत अजूनही त्या रात्रीच्या भावनांचा अंधार ओलावा होता. वहिनी हळूहळू बेडरूममधून उठली. तिचे केस विस्कटलेले, अस्थिव्यस्त, पण अत्यंत मोहक वाटत होते. तिने आपल्या बोटांनी ते सावरले, डोक्याला हलकासा टेक दिला आणि माझ्याकडे वळून एक अशी मादक हसली की त्या हसण्यात संपूर्ण रात विरघळली. आता आवरलं पाहिजे, ती म्हणाली. दादांच्या येण्याची वेळ होईल, पण आजची ही रात्र, हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. तू दिलेली प्रत्येक भावना, प्रत्येक स्पर्श माझ्या अंगावर कोरला गेलाय. मी उठलो. तिच्या मागे जाऊन मी तिला कमरेभोवती हात गुंडाळून घट्ट मिठी मारली. तिचा उबदार श्वास, तिच्या त्वचेचा मऊपणा, तिच्या केसातील सुगंध, सगळं काही मनात कायमचं साठवलं. तिच्या कानात कुजबुजलो, वहिनी, हे नातं आता वेगळ्याच वळणावर आलंय. मर्यादा ओलांडल्यात, पण त्या ओलांडण्यात एक वेगळी मुक्ती आहे, एक अनोखी शांतता आहे. तिने माझा हात आपल्या हातात घेतला, हळूवार दाबला आणि म्हणाली, शांतता खरी आहे. मला वाटतं अनेक वर्षांचा वनवास आज संपला. मी जणू नव्याने जन्माला आले. पण सुशील, ही गोष्ट ओळखीस येऊ नये. आपल्याला सावध राहावं लागेल. सकाळचे 5 वाजले होते. खिडकीबाहेर अस्पष्ट उजेड पसरू लागला होता. वहिनीने आपला गाऊन नीट सरकवला, खांद्यावर पडलेले केस मागे टाकले आणि आरशासमोर उभी राहिली. आरशात तिचे प्रतिबिंब पाहताच माझे लक्ष गेलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. जणू तिने अनेक वर्षांचे सगळे दुःख, सगळा कंटाळा, सगळी निराशा एका रात्री धुवून टाकली होती. तिचे डोळे चमकदार, गालावर हलकीशी लाली, ओठांवर एक समाधानाचे हास्य. आरशातून तिने माझ्याकडे बघितलं आणि मिश्किलपणे म्हणाली, काय बघतोस असं एकटक? रात्रभर पुरेसे नाही का? आता आवरून घे, दादाची वेळ झाली येण्याची. तो रात्री शिफ्ट संपवून कधी येईल आणि बेल वाजेल. आपल्याला सगळं सामान्य दिसलं पाहिजे. मी हसलो. तिच्या मागे जाऊन तिला मागून विळखा घातला. तिची कमर माझ्या हातात गुंतली. तिच्या मानेवर मी हळूच ओठ टेकवले. तो स्पर्श अगदी कोमल, गरम आणि ओलसर होता. वहिनी पुन्हा शहारली. तिची पाठ थोडीशी वाकली आणि तिने डोळे मिटले. सुशील, बस आता, ती कुजबुजली. पुन्हा सुरू केलंस तर मी तुला जाऊ देणार नाही. आणि तुझा इंटरव्ह्यू आहे, नोकरी लागली पाहिजे तुला. मी तिच्या कानाशी येऊन म्हणालो, इंटरव्ह्यू तर नेहमीच होतात वहिनी, पण ही रात्र, हा स्पर्श, ही भावना, हे पुन्हा कधी मिळेल कोणी सांगू शकत नाही. तू आज इतकी सुंदर दिसते आहेस की सुंदरता मी माझ्या डोळ्यात कायमची साठवून ठेवू इच्छितो. तिने मागे वळून माझे दोन्ही गाल आपल्या हातात घेतले. तिचे ते बारीक कोमल बोटे माझ्या गालावर फिरत होती. ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, वेडा आहेस तू, पण हा वेडेपणा मला आवडला. आज तू जे सुख दिलंय, ती शांतता दिलीस, ती मी आयुष्यभर जपेन. पण आता सावध राहावं लागेल. हे नातं मनातलं, गुप्तातलं असावं लागेल, कोणाला कळू नये. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी अपार कृतज्ञता होती. प्रेम होतं, पण एक वेदनाही होती की हे नातं स्वीकारलं जाऊ शकत नाही. तिने माझ्या कपाळावर हलकीशी चुंबनाची छाप सोडली आणि म्हणाली, आता तू फ्रेश हो, मी चहा बनवते. सगळं सामान्य दिसलं पाहिजे,
पण आठवतं तुझ्या डोळ्यातील ती चमक, माझ्या मनातील ही ओढ, ही कायम राहील. मी तिचा हात घट्ट दाबला. तू माझी प्रेरणा आहेस. पुण्यात येईन तेव्हा पुन्हा एकदा या खोलीत येईन. तू दिलेला हा ओलावा मला जगायला शिकेल. तिने एक उदास स्मित केलं. प्रेम करणं सोपं नाही सुशील, पण प्रेम केलं की मन त्या प्रेमाची काळजी घ्यावी लागते. आता जा, आवर. मी दाराचा आवाज काळजीपूर्वक ऐकते. मी निवांतपणे बाथरूममध्ये गेलो. आरशात मला दिसलं. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. जणू मला जीवनात काहीतरी मोठा पैलू सापडला होता. बाहेर पक्ष्यांचा आवाज वाढत होता. प्रकाश अधिक तेज होत होता, पण खोलीत तिचा सुगंध अजूनही होता. तिच्या हाताने बनवलेला चहाचा सुगंधही हवेत पसरला होता. मी बाहेर आलो तर वहिनी आधीच किचनमध्ये होती. चपात्या तापवत होती, चहाची किटली लावत होती. मी तिला बघून एक सामान्य हास्य दिलं, पण त्या हास्यात एक खोल अर्थ होता, एक गुप्त साक्ष होती. तिने मला टेबलावर चहा ठेवला आणि म्हणाली, बस आता इंटरव्ह्यूवर जा, सगळं चांगलं होईल, पण आधी हा चहा पी. मी त्या चहाची एक घोट घेतली. तिच्यामध्ये पाहिलं. तिचे डोळे म्हणत होते, आज इथून जाशील पण तू माझ्या मनात कायम राहशील. वातावरणात आता अगदी शांतता होती, पण आमच्या दोघांच्या मनात मात्र त्या रात्रीच्या आठवणीचे तरंग उमटत होते. चहा पिता पिता ती हळूच म्हणाली, सुशील, जेव्हा दादा येईल तेव्हा तू अगदी नॉर्मल वाग. त्याला संशय येता कामा नाही. तसंही त्याला काही लवकर समजत नाही, पण तरी आपण जपलेलं बरं. मी मनात हलवली आणि म्हणालो, काळजी करू नको वहिनी, मी सगळं मॅनेज करेल. पण तू मात्र स्वतःला सावर, कारण तुझे डोळे सगळं सांगून जात आहेस की तू आज किती आनंदी आहेस. तेवढ्या दारावरची बेल वाजली. वहिनीचा चेहरा थोडा काळवडला, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. तिने माझ्याकडे एक सूचक कटाक्ष टाकला, ज्याचा अर्थ असा होता की आता आपल्याला पुन्हा देवर भाभीच्या नात्यात शिरावं लागेल. तिने दरवाजा उघडला. समोर दादा उभा होता, थकलेला आणि विस्कटलेला आवारात. त्याने आत येऊन माझ्याकडे बघितलं आणि एक कोरडं हसू दिलं. वहिनी त्याला म्हणाली, अहो सुशील आलाय, पुण्याला इंटरव्ह्यू होता म्हणून रात्री उशीर झाला. तुम्ही कामावर होता म्हणून मी त्याला झोपायला सांगितलं. दादाने फक्त मान डोलवली आणि काही न बोलता तो आपल्या खोलीत निघून गेला. वहिनीने माझ्याकडे बघून डोळा मिचकवला. मी माझी बॅग भरली आणि बाहेर पडण्यासाठी तयार झालो. दारापर्यंत वहिनी मला सोडायला आली. जाताना तिने हळूच माझ्या हातात एक चिठ्ठी दिली, पण कानात कुजबुजली, हा माझा नंबर आहे, यावर रात्री मेसेज कर, मी वाट बघेन. मी हसलो आणि तिच्याकडे एक शेवटचा प्रेमाचा कटाक्ष टाकून बाहेर पडलो. पुण्याच्या त्या रस्त्यावर चालताना मला फक्त वहिनीचा तो स्पर्श आणि ती रात्र आठवत होती. आता पुढच्या भेटीची ओढ मला लागली होती. इंटरव्ह्यू संपून मी बाहेर आलो, पण माझं मन मात्र अजूनही वहिनीच्या त्या मिठीत अडकलं होतं. मनात विचार येत होता की आता सगळं सुरळीत होईल. मी अधूनमधून पुण्यात येत जाईन आणि आमचं हे गुपित असंच चालू राहील. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मी बस स्टॉपवर उभा असतानाच अचानक माझ्या मोबाईलवर वहिनीचा कॉल आला. तिचा आवाज खूप घाबरलेला होता आणि ती रडत होती. सुशील, खूप मोठा अनर्थ झाला रे, तू लवकर इकडे ये, ती उंगाड्या देत बोलत होती. मी घाबरलो. वहिनी, काय झालंय? शांत हो आणि सांग मला दादाने काय केलंय. नाही रे, दादांना काहीच नाही माहीत, पण मगाशी दादांच्या पॅन्टचे खिसे रिकामे करताना मला मेडिकल रिपोर्ट सापडला. दादा जो मंदपणा आहे, शरीराचा त्रास होतोय, त्याचं खरं कारण काही वेगळंच आहे. त्या रिपोर्ट्समध्ये लिहिलंय की त्याला एक गंभीर अनुवांशिक आजार आहे जो त्याच्या मेंदूवर परिणाम करतोय. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की डॉक्टरांच्या मते दादा कधीच बाप होऊ शकत नाही. तो जन्माला आल्यापासून तसा आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी शून्य झालो. वहिनी, तू काय बोलत आहेस? ती 2 मुलं कोणाची आहे? वहिनींचा आवाज आता अजून थरथरू लागला. तेच मला तुला खूप आधीपासून सांगायचं होतं. ती दोन्ही मुलं कोणाची आहेत? दादांची नाहीत. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या त्यांना मी आदर्श मानत होतो त्यांनी स्वतःच्या सुनेसोबत असा मोठा खेळ खेळला होता आणि वहिनी इतके वर्ष गुपित आपल्या छातीशी बाळगून ठेवलं होतं. वहिनी पुढे म्हणाली, सुशील, मला वाटत होतं आज तुझ्याशी संबंध आल्यावर मी हे सगळं विसरून जाईल. तो रिपोर्ट बघितल्यावर मला जाणीव झाली की मी एक चक्रव्यूहात अडकले आहे. दादाला हे काहीच माहीत नाही. त्याला वाटतं की त्याचीच मुलं आहेत, पण आता तो आजार बळकावलाय आणि त्याला उपचाराची गरज आहे. जर उपचार सुरू केले तर हे ते सत्य बाहेर येईल.
मी काय करू या वळणाने आमच्या शरीरात आकर्षणाचे रूपांतर आता एका मोठ्या कौटुंबिक संकटात झाले होते. मी ज्या वहिनीला फक्त सुखाचे साधन समजत होतो तिचं आयुष्य किती गुंतागुंतीचे आणि वेदनादायी होत आहे हे मला जाणीव झाली होती. आता प्रश्न फक्त आमच्या सुखाचा नव्हता, तर त्यात दोष निष्पाप मुलांच्या भविष्याचा आणि दादांच्या उरलेल्या आयुष्याचा होता. मी तसाच बसमध्ये बसलो, पण आता मनाची नव्हती तर एक प्रचंड प्रतिभाना आणि वहिनीबद्दलची कणवत होती. पुण्याच्या गर्दीत मी स्वतःला हरवल्यासारखं वाटत होतो. आता पुढे काय करायचं हे मला सुचत नव्हतं. मी परत तिच्याकडे गेलो आणि शून्य अवस्थेत सोफ्यावर बसलो आणि वहिनी समोर बसून रडत होती. तेवढ्यात घराच्या दारावर थोपाट बसली. आम्ही दोघं दचकलो. वहिनी घाईघाईनं आपले डोळे पुसले आणि चेहरा सारवत दरवाजाजवळ समोर आत्या उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा करारीबाणा होता आणि हातात एक मोठी पिशवी होती. काय ग, एवढा वेळ का लावला दरवाजा उघडायला? आत्याने घरात प्रवेश करत विचारलं. त्यांची नजर थेट माझ्यावर पडली. अरे सुशील, तू कधी आलास आणि असा गपघर का बसलास? मी अडखळत म्हणालो. हो आत्या, इंटरव्ह्यू होता पुण्यात म्हणून सहज इकडे आलो. माझं हृदय तडतडत होतं, पण भीतीही वाटत होती की आत्यांना आमच्या चेहऱ्यावरून काही समजलं नसेल ना. आत्या सोफ्यावर विसावल्या आणि वहिनीला म्हणू लागल्या, नंदा जरा पाणी आण बघू, आणि सुशीलला चहा दिलास की नाही? वहिनी निमटपणे किचनमध्ये गेल्या. आत्याने माझ्याकडे रोखून बघितलं आणि हळू आवाजात विचारलं, काय रे, दादाला भेटला का? तुला काय म्हणतोय तो? हल्ली त्याचं वागणं जरा फार विचित्र वाटतंय. काय बोलला का नाही तुला? मी शांत होतो. मनात वहिनीने सांगितलेलं त्या सत्याचा किल्लोळ सुरू होता. पण आत्याने विचारायचं होतं की तुम्ही एका स्त्रीच्या आयुष्याची असा खेळ कसा खेळू शकता? पण शब्द फुटत नव्हते. वहिनीने पाणी घेऊन आली. तिचे डोळे अजूनही थोडे थरथरलेत होते. आत्याने तिच्या हातातील पाण्याचा ग्लास घेतला आणि एक घोट घेऊन म्हणाल्या, नंदा, मी 2-3 दिवस आधीच आले आहे, कारण मला त्या डॉक्टरांचा फोन आला होता. तो रिपोर्ट मिळाला का तुला? वहिनीच्या हातून चहाचा कप सुटता सुटता वाचला. घरामध्ये एक भयानक शांतता पसरली. आत्यांना सगळं माहीत होतं, त्यामुळे म्हणाल्या, सुशील आता मोठा झालाय, त्याला आता घरातील गोष्टी समजायला. नंदा, जे झालं ते घराची इज्जत वाचवण्यासाठी झालं होतं, पण आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. दादांची तब्येत ढासळते आणि आपल्याला हे सत्य लपवून ठेवणं कठीण जाणार आहे. वहिनी रडायला लागली आणि आत्यांच्या पायाशी बसली. आई, आता मी काय करू? सुशीलला सगळं समजलंय. त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक विनवणी होती. सुशील, तू आजच रक्ताचा आहेस. जे काही या घरात घडतंय त्या उंबरट्याच्या बाहेर जाता कामा नाही. म्हणे तुझ्या दादाला जर हे कळलं तर तो हे सहन करू शकणार नाही. तू वहिनीला साथ देशील असं मला वाटतंय. मी गोंधळलो होतो. मला बाजूला वहिनीसोबत घालवलेली ती रात्र, दुसऱ्या बाजूला आताने रचलेले ते षडयंत्र आणि तिसऱ्या बाजूला बिचारा दादा. कशाची ही कल्पना नव्हती. आत्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, आजची रात्र तू इथेच थांब. आपल्याला मिळून काहीतरी मार्ग काढावा लागेल. त्या रात्री घरात आम्ही तिघेच होतो, पण प्रत्येक जण एका वेगळ्या वादळात अडकला होता. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि घरातल्या वातावरणात एक अनामिक भीती होती आणि तणाव भरून राहिला होता. वहिनीने सांगितलेलं ते धक्कादायक सत्य पचवत मला कठीण जात होतं. दादा बाबा होऊ शकत नाही आणि ती मुलं दुसऱ्या कोणाची तरी आहेत. हे ऐकून मी सुन्न अवस्थेत माझ्या खोलीत सोफ्यावर बसलो होतो. डोळ्यांसमोर फक्त वहिनींचा तो रडवलेला चेहरा आणि आत्याने रुसलेलं ते षडयंत्र येत होते. मध्यरात्र उलटून गेली होती. सगळीकडे शांतता होती, पण माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तेवढ्यात माझ्या खोलीच्या दारावर हलकीशी थाप पडली. रात्र खूप झाली होती. घरात सर्वत्र शांतता पसरली होती. मी माझ्या खोलीत एकटाच बसलो होतो. खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश जणू माझ्या विचारांचा स्पर्श करत होता. अचानक दारावर हलकीशी टकटक झाली. मला वाटले इतक्या रात्री कोण आले असेल. कदाचित आत्या असतील किंवा काका. मी उठलो. दार उघडले तर समोर माझ्या वहिनी होत्या. त्यांचा चेहरा चंद्रप्रकाशात मोहक दिसत होता, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. एक अस्वस्थता, एक गहन गरज. जणू त्या काहीतरी शोधत होत्या. मी पटकन त्यांना आत घेतले आणि दार हळूच बंद करून कडी घातली. खोलीत फक्त मंद दिवा पेटला होता. त्यांचा प्रकाश आमच्यामध्ये एक स्वर्णिम वलय निर्माण करत होता. वहिनी थोड्या वेळ उभ्या राहिल्या.
मग हळूहळू माझ्या बेडवर येऊन बसल्या. मी त्यांच्यासमोर उभा राहिलो, पण त्यांनी हाताने इशारा करत मला त्यांच्या शेजारी बसण्यास सांगितलं. मी बसलो त्यांच्या अगदी जवळ. त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांची बोटं माझ्या बोटात गुंफली आणि माझ्या हातावर त्यांचे डोके टेकवले. त्या म्हणाल्या, मला आता काहीच समजत नाही. काय करावे, कसे जगावे हे कळत नाही. माझ्या मनात अशा भावना उफाळल्या आहेत की मी स्वतःलाच ओळखू शकत नाही. मला कोणाची तरी गरज आहे. एक व्यक्ती अशी जी मला प्रेम देईन, समजून घेईन, माझ्या एकटेपणाला स्पर्श करेल. आणि तो व्यक्ती फक्त तूच आहेस. त्याचे बोलणे ऐकून माझा श्वास खोळंबला. त्याचा हात माझ्या हातावर होता. त्याची ऊब मला जाणवत होती. त्यांच्या शरीरातून येणारा थंडगार सुगंध मला भारावून टाकत होता. त्यांनी माझा हात हळूवार दाबला आणि त्यांची बोटं माझ्या त्वचेवर गोलाकार हालचाल करू लागली. त्या हालचालींनी माझ्या अंगावर विजेच्या लहरीसारखी संवेदना निर्माण झाल्या आणि माझे मन गोंधळून गेले. मग त्यांनी अचानक आपले दोन्ही हात माझ्या हनुवटीवर टेकवले. त्यांची नजर माझ्या नजरेत गुंफली. त्या म्हणाल्या, मला प्रेमाची गरज आहे. खरे, निर्मळ, निष्पाप प्रेम. माझ्या आयुष्यात कुठेही ते नाही, पण तुझ्यामध्ये मला ते दिसते. मला तूच देऊ शकतोस. त्यांच्या आवाजात एक कळकळ, एक हाक होती. त्या बोलत असताना त्यांचे ओठ थरथरत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्या क्षणी त्यांनी आपले ओठ माझ्या ओठावर टेकवले. ते एक हळुवार, गोड परंतु अत्यंत तीव्र चुंबनाचा प्रारंभ होता. त्यांचे ओठ माझ्या ओठांशी विलीन झाले. त्यांचा स्पर्श मला अमृतासारखा वाटला. त्यांची ऊब, त्यांचा श्वास, त्यांची हालचाल, सर्व काही एका मंत्रमुग्ध रूपांतरित झाले. त्यांनी माझ्या ओठांना हळुवार प्रेमाने दीर्घकाळ चुंबन दिली, जणू त्या क्षणी जगात दुसरे काहीच अस्तित्वात नव्हते. त्यांच्या होणाऱ्या स्पर्शाने माझ्या आतील भावना दाटून येऊ लागल्या. माझे हृदय जोरात धडधडू लागले. माझी त्वचा त्यांच्या स्पर्शाला उत्सुक होती. मी देखील त्यांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. माझी बोटं त्यांच्या कमरेला आलिंगन देत होती आणि त्यांना जवळ घेतले. आमची छाती एकमेकांशी टेकली. त्यांच्या केसातून येणारा सुगंध, त्यांच्या उबदार त्वचेचा स्पर्श मला वेडा करत होता. आम्ही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो होतो. काळाचे भान नव्हते, स्थळाचे भान नव्हते. त्या चुंबनांचा प्रवास सुरू होता. कधी मंद, कधी तीव्र, कधी हळुवार, कधी उत्कंठ. त्यांची बोटं माझ्या केसातून फिरत होती. माझी बोटं त्यांच्या पाठीवरून घिरट्या घालत होती. अशा अवस्थेत सुमारे काही मिनिटे गेली असतील, पण अचानक त्यांची नजर खिडकीबाहेर गेली. मी सुद्धा तिकडे वळलो आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. खिडकीतून कोणीतरी आम्हाला बघत होते. तो चेहरा मी ओळखला. त्या आमच्या आत्या होत्या. त्यांचा चेहरा विस्मयाने, रागाने आणि दुःखाने लाल झाला होता. त्यांचे डोळे मोठे झाले होते आणि तोंड उघडेच राहिले होते. त्या क्षणी मला वाटले जणू वीज पडली. याआधी त्यांनी मला अशा अवस्थेत कधीच बघितले नव्हते. माझे मन स्तब्ध झाले. स्थिर शरीर थरथरू लागले. मी लगेच वहिनींना बाजूला सरकवत म्हणालो, वहिनी, कृपया करा, तुम्ही आता इथून जा, तुमच्या खोलीत जा. आत्या आम्हाला बघत आहेत. जर कोणी आले तर मोठा अनर्थ होईल. कुटुंबात कलंक लागेल. आपली प्रतिष्ठा धुळीला मिळेल. माझा आवाज घाळमेलेला होता, पण वहिनी जायला तयारच नव्हत्या. त्या मला म्हणाल्या, मला जाऊ देऊ नकोस, मला तुझी गरज आहे. मी कशी जाऊ? त्यांच्या डोळ्यात आर्तता होती. त्यांचे हात अजूनही माझ्या हातात धरून होते, पण मी घाबरलो होतो. त्यांना जबरदस्तीने उठवले, दार उघडले, त्यांना बाहेर ढकलले. त्या उंबरट्यावर उभ्या राहिल्या आणि मागे वळून मला अनोखी वेदनामय नजर देऊन गेल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. मी दार बंद केले आणि भीती टेकून उभा राहिलो. माझा श्वास चालला नव्हता. थोड्याच वेळात आत्या माझ्या खोलीत दारावर उभ्या राहिल्या. त्यांचा चेहरा रागाने लाल होता आणि डोळ्यात विश्वासघाताची ज्वाला होती. त्या थरथरत्या आवाज म्हणाल्या, मी तुला एक चांगला, सज्जन, संस्कारी माणूस समजत होते. तू माझा भाचा आहेस. मी तुझ्यावर किती प्रेम करते हे तुला माहीत आहे, पण तू माझ्या लेकाचा संसार उद्ध्वस्त करायला निघाला आहेस. वहिनींशी असे वागणे, मला याची कल्पनाही नव्हती. तू एवढा अपराधीपणा केलास. त्यांच्या बोलण्याने माझे डोके फुटायला आले. मी त्यांच्या पाया पडत म्हणू लागलो, आत्या, मला माफ करा, माझी चूक झाली. मी स्वतःहून असे केले नाही. वहिनीने मला आकर्षित केले. त्यांनी पहिली पावले टाकली. त्यांनी माझा हात धरला, मला जवळ केलं. मी विचार करू शकलो नाही. माझ्या भावना दाटून आल्या. पण मी चुकलो, खरोखर चुकलो. मला याची किती जाणीव आहे हे समजून घ्या. यापुढे असे कधीच होणार नाही. मी शपथ घेतो. मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत होतो.
माझा आवाज विकल होता, माझे गुडघे जमिनीवर होते, हात जोडले होते. मी म्हणत राहिलो, आत्या तुम्ही मला लहानपणापासून शिकवले आहे. नियमता, मर्यादा, प्रेम सगळ्यांचा मला विसर पडला. पण ही माझी एकटेपणाची चूक नाही. कृपया मला संधी द्या, मी सुधरेन. त्या क्षणी आत्या माझ्याजवळ आल्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मला अशी मागणी केली की मी जी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या मला म्हणू लागल्या, तुझे सुख आता वहिनीला दिले आहेस, ते सुख मला तुझ्याकडून हवे आहे. पण मी पूर्णतः खचून गेलो. मला असे वाटू लागले की ही माझ्या आत्या आहे आणि ही अशी मागणी कशी करू शकता. तर मित्रांनो, कथेमध्ये पुढे माझ्यात आणि माझ्या आत्यामध्ये काय झाले हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 असे लिहा. तर मित्रांनो, चला भेटूया कथेच्या भाग 2 मध्ये. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.